लक्ष नको देऊस, शांत राहा. ओ माय गॉड, सँडी, अरे हा फोटो बघ ना. आई शपथ भावा, काय रे? जे पण आहे ते कमाल आहे ना. पण सँडी, हा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो ना रे. कोण असेल? एक्सक्यूज मी, तुम्ही ओळखता का हिला? मी नाहीये. हा फोटो खोटा आहे. काव्या, हा फोटो खरंच खोटा आहे. मी नाहीये ही. डिलीट करणार? ये कर कर कर. हा एक फोटो डिलीट करशील, मग मी 1000 तयार करीन. कधीपर्यंत डिलीट करत राहशील? अरे पण तू असं सगळं का करतोस आणि कशाला? कारण बेबी, मी तुला प्रेमाने विचारलं होतं, पण तुला तर हातच उचलायचा होता ना. सो आता शिक्षा तर मिळणारच. आता हा फोटो अख्ख्या कॉलेजमध्ये व्हायरल होणार. राजवीर, असं नको करू. हवं तर ना अनु तुला सॉरी बोलेल, पण प्लीज असं नको करूस. हे मध्ये नाही बोलायचं, नाहीतर तुझा फोटो याहून बत्तर तयार करीन आणि अख्ख्या कॉलेजमध्ये होर्डिंग्स लावीन. आणि बेबी, माफी मागायची वेळ आता निघून गेली आहे. सो आता आपल्याला माफीच्या पुढे जावं लागेल. आतापर्यंत फक्त फोटो तयार केलाय, उद्या व्हिडिओ पण तयार करणार. चल रे. तू नको रडूस. कोणी आहे का घरी? कोणी कोण पाहिजे आपल्याला? आई आहे तुझी घरी? आई, आई. काकी, आम्ही साक्षी ऑर्गॅनिक्स मधून आलोय. आम्ही गावातल्या लोकांशी बोलतोय, त्यांच्या आरोग्याबद्दल जाणून घेतोय आणि आमच्या प्रोडक्ट बद्दल समजावून सांगतोय. 2 मिनिटं वेळ आहे तुमच्याकडे? थांबा, मी तुमच्यासाठी चहा आणते. नाही, चहा कशाला? आई प्रेमाने देत आहे, घ्या की. बरं ठीक आहे. काय रे, काय करतो तू? मोलमजुरी करतो मी. मजुरी करतो म्हणजे शाळेत नाही जात तू? साहेब, आमची परिस्थिती नाही तेवढी. ठीक आहे, मग किती पैसे मिळतात मजुरीचे? जवळजवळ 200-300 रुपये मिळतात साहेब. पण ते रोजला काम नसतं साहेब. पण मग 2 टायमाच्या जेवणापुरते तरी होतात ना पैसे? सर, एकदम एक्सपर्ट असतात ही लोक भूक लपवण्यात. तुम्हाला कळू पण देणार नाही भूक लागली आहे, पैशाची गरज आहे. आणि आता आत गेले ना याची आई, त्या आया तर एकदम मास्टर असतात. घरात जेवण किती आहे ना ते बघून ठरवतात आज आपण जेवायचं की नाही. आणि चुकून जरी जेवण कमी असेल, मग यांना सांगतात पोरांना की बा आज मला भूक नाही रे, तू जेवून घे. आत्ता पण या आत गेल्यात ना चहा बनवायला, तेवढंच दूध असणार आज यांच्याकडे. आता संपलं. पाणी पिऊन पण झोपतात ही लोक. घरात बिस्किट असलं ना तर ते पाण्यात बुडवून खातात आणि यांचं पोट भरतं सर. तो म्हणजे सणाचा दिवस असतो यांच्यासाठी, हो की नाही रे? हो, मला पण आवडतं पाण्यात बुडून बिस्किट खायला. सर, आपण ना पटकन म्हणून जातो की काय शिक्षण नाही आहे त्याच्यामुळे वाईट मार्गाला जातात लोक, व्यसनं करतात किंवा गुन्हेगारी करतात. हाताला काम नसलं तर अजून काय होणार आहे सर? मग हे असं काहीतरी होतं. सर, आपलं प्रॉडक्ट ना यांना परवडणार नाही. आपण पुढच्या घरात जायला पाहिजे. आहे का माझं? तायडे चल. बसा ना. थांबा,
अरे राहू दे राहू दे दादा बसा. सर बसत नाही तू बस बस बस. दे माझ्याकडे. काय म्हणत होता तुम्ही? हा हे घ्या. हे दिवसातून एकदा पाण्यातून आणि दुधातून घ्यायचा 2 चमचे. किती पैसे याचे? नाही पैसे राहू देत. सॅम्पल आहे ना, आम्ही तसंही वाटतच होतो. वापरा तुम्ही. थांबा मी आलेच. सर चहा घे. तायडे तू पण घे. हे का रिकाम्या हाती कसं पाठवणार? रीतीपुरता असू द्या. रीतीपुरतं नाही, आशीर्वाद म्हणून ठेवतो. चला ताई येतो आम्ही. ते घ्या अमृत धरा आणि काळजी घ्या. चल रे येतो आम्ही. चल. कसं सर्व्हाइव्ह करतात हे लोक कल्पनाही करू शकत नाही. पण दानत पाहिलीस, उद्या पोटाला मिळेल की नाही हे माहीत असताना सुद्धा घरी आलेल्या अनोळखी माणसाला हक्काने बसवून खाऊ घातलं. आणि हा रुपया हातात ठेवला. हीच खरी श्रीमंती. माणूस की काय म्हणतात ते ह्याहून काय वेगळं असतं ना. आपण किती आटापिटा करतो ना कुठली गोष्ट मिळवण्यासाठी. कुठेही काही जरा जरी कमी पडलं तरी आपल्याला चालतच नाही, तरी आपल्याला समाधान नसतंच. पण हा रुपया आपल्या हातात ठेवताना त्या बाईच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून ना त्यापुढे जगातले सगळे करोडपती फिके पडतील. गरिबी पोट भरत नाही, पण माणसाला माणूस बनवते. मॅक, हा सर. या मुलाच्या शिक्षणाचं बक्षीस. हा सर आपल्या ट्रस्टमधून बघतो.